प्रसाद पहिलाच बॉल कव्हर्सला खेळलाय, सर्कल भेदलाय, नाना घोरपडे यांच्या बॅट मधून फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या पार. 4 धावा नाना. त्याच बॉलवर जर पाहिलं तर चौकार खेळलाय नाना घोरपडे यांची एंट्री, म्हणजे पहिलाच बॉल खेळला चौकारात पाठवला. नाना आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर प्रसाद हे देखील दर्जेदार खेळाडू आहेत, बेळगावचे ख्यातनाम खेळाडू आहेत प्रसाद नकाडी, आणि तेच मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावं लागेल त्यांना सुद्धा. धावसंख्या जर पाहिली तर आता 15 वर गेलेली आहे. बेळगाव विरुद्ध पुणे अशी एक मोठी लढत आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, आणखीन एक क्लास. वा नाना वा. नाव नाना आहे परंतु धावांसाठी हा करतायत. यस चौकार. नाना घोरपडे अकुटप्प्याचा बॉल. नाना फेकून देत आहेत लांब 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 लांब, खूप लांब. नाना षटकार. चोरीचा मामला. नाना घोरपडे मूळचे जेऊरकर आहेत परंतु चिखली स्थित आहेत, आणि बाहुबली नाना सध्या धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. पहा हा बॉल जो आहे मैदान लांब आहे परंतु या बॉलवर सुद्धा लांब लांबवर षटकार जातात. त्यासाठी तुमची ताकद, तुमचं टायमिंग खूप महत्वाचं आहे. जसं शिवाजी यांनी एक षटकार मारला होता, आता नाना यांनी षटकार मारलेला आहे. धावा होता तिकडे. आणि काल जर पाहिलं तर डावखुरी हाताचे देवेंद्र यांनी षटकार खेळला. काल देखील जर पाहिलं तर अमित नाईक यांनी एकाच षटकार 4 षटकार देखील याच मैदानात ठोकले होते. परंतु काल एक लगातारच्या 5 विकेट विशाल निगोटच्या कालच्या दिवसाची हायलाइट्स होती. आणखीन एकदा खराब बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय. नाना काही ऐकायला तयार नाहीये. जबरदस्त नाना. तोडफोड सुरू आहे सध्या. 4 धावा. काल पप्पू तोडकर, प्रदीप न्यायनी, पोलिसांनी कालचा दिवस गाजवला. तानाजी बनसोडे, आजची दिवसाची सुरुवात सुद्धा पोलिसांनीच होते. आणखीन एक. नाना नाना घोरपडे यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे बॉल जातोय. षटकार. मारलेत 4 चौकार आणि 2 षटकार. सगळ्यांना विनंती आहे, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नाना घोरपडे. दोन ओव्हर नंतर झाली 39 धावा धावफलकावर पाहायला मिळते आणि आगमन होत आहे या ठिकाणी.
या स्पर्धेचे आणखीन एक मुख्य आयोजक विमलजी कौल सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या संकल्पनेतून श्री अष्टविनायक विजन चषक पार पडलं जात आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं आणि सध्या कर्नाटकाचं सुद्धा लक्ष लागले या स्पर्धेवर. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. सुरुवातीला एक मोठं वाटणारं लक्ष आता छोटं झालंय, परंतु मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे आणि 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इकडे तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील, इकडे तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील आणि तीच चर्चा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. विमलजी कौल सरांचं या ठिकाणी आगमन होतं. या स्पर्धेचे आयोजक विल्सन सर या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित आहेत. श्री अष्टविनायक विजनची स्पर्धा चर्चेत आहे. काल विशाल निगोट लक्षात राहिला आणि आज नाना घोरपडे 6 बॉल एका ओव्हर मधले साईच्या साई मैदानाच्या बाहेर मारले. 4 चौकार 2 षटकार. गिरीश नाईक उर्फ पप्पू. आडव्या बॅटने स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. बॉल काहीसा खाली राहतोय, परंतु बाईकच्या सुरुवातीला एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावा काढाव्या लागतील एका बाजूला आता मात्र पल्ला मोठा गाठलाय. 40 धावा तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला झालेल्या आहेत. इकडे तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील, इकडे विकेट घ्याव्या लागेल. मराठा स्पोर्ट्स बेळगाव हा देखील कर्नाटकातील एक मोठा संघ आहे. कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, गोव्यापर्यंत, सिंधुदुर्गापर्यंत देखील या खेळाडूंनी क्रिकेट गाजवलेलं आहे आणि बेळगावला क्रिकेटची परंपरा आहे, स्पर्धांची परंपरा आहे आणि आज तेच बेळगावकर पुण्यात दाखल झालेले आहेत आणि पुण्याचा एक जबरदस्त संघ अतिन भाऊ रोकडे साहेबांचा जबरदस्त कामगिरी इकडे करतोय. शिवाजी नाना यांच्यासाठी धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. आत्ता कुठे पहिला बॉल आहे ज्याच्यामध्ये एक धाव काढली आहे, नाही तर आतापर्यंत त्यांची बॅट षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलत होती. व्हीबीपी पनवेल आणि त्याचबरोबरने यानंतर होणारा सामना धनवीन वसई आल्याची नोंद आपण इकडे द्यायची आहे. रिवर्स खेळले, पप्पू पास हो गया. पप्पूच्या बॅट मधून आलेला हा फटका पाहायला मिळाला. चौकार. जे 46 धावा फलकावर आहेत. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी केली आहे. जरी एक विकेट माघारी परतले असतील, देवेंद्र यांनी चांगली सुरुवात केली. एक चौकार एक षटकार खेळला आणि त्यानंतर नाना यांना आपण पाहिलं. षटकार चौकाराचीच भाषा मात्र चिखलीकर बोलतायत. आतापर्यंत केवळ एक सिंगल आली, अन्यथा फक्त षटकार आणि चौकारच खेळले त्यांनी. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जाईल. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाते. लेगबाईच्या स्वरूपातील धाव संजय भालेराव सर आम्हाला कळवत आहेत. सागर मोरे सर त्यांच्या जोडीला आहेत. अजय आवळे सरांचं इकडे आगमन झालेलं आहे. निपक्षपाती पंचांची कामगिरी करण्याचा प्रयत्न या पंचांचा सातत्याने असतो. शिवाजी नाना यांच्यासाठी बीट केले यावेळेला नाना यांना. शिवाजी देखील सांगतायत आम्ही देखील एवढ्या लांबून बेळगाव ते पुणे हे अंतर का कापलंय, आम्हाला देखील दाखवावं लागणार आहे.
रिवर्स खेळले आणि हाय बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. नाना घोरपडे चौकार. संख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 50 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळते चिखली फायटर. आणि आता 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. नाना घोरपडे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र यांनी चांगली साथ दिली. गिरीश नाईक म्हणजे पप्पू आलेत आणि त्यांनीही एक चौकार खेळलेला आहे. नाना यांचं विशेष कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधून 33 धावांवर बॅटिंग करतायत. 60 धावांचा पाठलाग करायचा असताना आजचा दिवस ओव्हर 40चा आहे, परंतु दर्जेदार क्रिकेटचा आहे. यल्लप्पा बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत आणि समोर आहेत गिरीश नाईक पप्पू. यावेळेला स्क्वेअर लेग फाईन लेगची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पार. पप्पू पुन्हा एकदा पास हो गया. डॉन तर आलेले आहेत. डॉन साठी गाणं लागलंय, परंतु थोडीशी उशिरा आले तर वाटतंय. डॉन नेक्स्ट मॅच कदाचित इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि इकडे जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल. लेग बायची एक धाव कळवली गेली आहे. अतिशय चांगलं मैदान आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे.